मावा व गुटखा विक्रीवर बंदी असतानाही अक्कलकोट शहरात अनेक ठिकाणी सर्रास विक्री सुरू असल्याच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई करण्यात आली। नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, आरोग्य सभापती अविनाश मडिखांबे, आरोग्य अधिकारी नितीन शेंडगे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईची मोहीम पार पडली। 2 दिवसांपूर्वीच मावा बंदीबाबत स्पष्ट आवाहन करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही विक्री सुरू ठेवणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली। या ठोस पावलाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे। यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील असा इशारा नगर परिषद व पोलीस प्रशासनाने दिला आहे। त्यामुळे शहरातील अवैध मावा गुटखा विक्रीवर आळा बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गाडीत आहे एक सगळं उचलून घ्या चालतं। गावात साक्षीला बोलत होतं रिपेरी जो घडे नाही बघ हे ठेवलेलं असतं काय का उडून दाखवा 600 किलो होतं सरकार बाजूला साइड घ्या ट्रॅक्टर का साधं गाडी घाला लोकांना चालवा नंतर काय